सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या येण्यापूर्वीच शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। अशा पद्धतीच्या बातम्या टीव्ही माध्यमातून दिसत आहेत। जी लोक राणा जगजितसिंह पाटलांनी केलेल्या शिवसेनेवर केलेल्या अन्यायाविरोधात बोलायला लागलेले आहेत, अशा सगळ्यांवर कारवाई करण्याचा प्रकार या माध्यमातून दिसतोय। नितीन पाटील यांनी काल जाहीर सांगितलं की आम्ही भाई एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर आम्ही काही गोष्टी घालणार आहोत की आपल्या शिवसेनेचा एबी फॉर्म भाजपच्या लोकांनी फाडून टाकला। आपले धाराशिव, तुळजापूर आणि कळंब या 3 तालुक्यामध्ये राणा पाटलालाच अनुषंगून असलेले काही तिकीट वाटप झाले आणि आपल्या शिवसैनिकावर, निवडून येणाऱ्या शिवसैनिकावर अन्याय केला गेलाय हे सांगणार आहे। असं म्हटल्या आपल्याच शिवसैनिकांवर कारवाई केलेल्या स्थानबद्ध केलेला आहे। तसं पाहता एकनाथ शिंदे साहेब हे दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जरी त्यांच्या जाहीर सभेत गोंधळ घातला तरी त्याला स्टेजवर आणून त्याचं समाधान करण्याची धमक ठेवणारे नेते आहेत। आमचे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांतदादा शिंदे साहेबांनी सुद्धा ते अनेक सभेतून दाखवून दिलेलं आहे। मग आपल्याच पक्षासाठी घाम घालणाऱ्या, रक्त ओकणाऱ्या आणि शत्रुत्व घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करायची भूमिका इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी राणा पाटलाची उचल घेतलेली आहे, राणा पाटलासोबत येणाऱ्या काळात गुत्तेदारी सहभागिता घ्यायच्या, स्वतःच्या घरातल्या लोकांना पद वाटप करायचं केलेलं आहे, अशा लोकांनी इमानदार शिवसैनिकावर कारवाई करण्यासाठी पोलीस पाठवलेले आहेत। माझ्या सुद्धा गावात आज पोलिसांच्या गाड्या आलेल्या आहेत असं कळालं। मी आता अर्ध्या वाटेत आलेलो आहे। जर ही शिवसेना सामान्य शिवसैनिकांची आहे असं जर शिंदे साहेब म्हणत असतील, श्रीकांत शिंदे साहेब म्हणत असतील, तर ह्या जिल्ह्यातली शिवसेना नेमक्या कुठल्या दिशेला घेऊन इथलेच स्थानिक नेते चाललेले आहेत, स्वार्थासाठी शिवसेना संपवायला निघालेल्या आहेत, या गोष्टी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या पर्यंत पोहोचवणार आहोत, श्रीकांत दादाच्या समोर पोहोचवणार आहोत। कारवाईला कोणी भेट नाही, कोणी खात नाही, पण आमच्या नेत्यावर आमचं प्रेम आहे, त्यांच्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत, एवढं मात्र निश्चित।